गोष्टी सांगायच्या आहेत। संगणक सृजन अभियान अंतर्गत मी सुद्धा नाशिक जिल्ह्याची निरीक्षक म्हणून हे काम पाहिलेलं आहे। संगणक सृजन अभियान हे मूळतः संघटनेतून, जनभावनेतून, लोकांचं मत जाणून, कार्यकर्त्यांचं मत जाणून, समाजातील विविध घटकांचं मत जाणून मग ते त्यातून आलेले जे नेतृत्व आहे त्याची एक यादी केली जाते। संगणक सृजन अभियान अंतर्गत AICC वरनं काही निरीक्षक नेमले जातात। निरीक्षकांचं या ठिकाणी पनवेल आणि रायगड या ठिकाणी जवळजवळ तब्बल 12 दिवसांचं वास्तव्य होतं। त्यातले 4 दिवस डॉक्टर रागिणी नायक मॅडम 5 दिवस आणि 4 दिवस पनवेल येथे त्या उपस्थित होत्या। पनवेल ते रायगड अशा संपूर्ण भागामध्ये त्यांनी विविध कार्यकर्त्यांशी, पक्षातील कार्यकर्ते, सामाजिक घटक, इतर NGO सेल आणि त्यांच्या सर्वे सेलनुसार त्यांनी 15 दिवस जो काही सर्वे केला त्यांच्या माध्यमातून तो सर्वे AICC कडे जातो। संघटन सृजन अभियान हे देशभरामध्ये, फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये ती राबवलेली एक अभियान आहे। त्याचं मूळ उद्दिष्ट असं आहे की वरून कोणाचा तरी वशिला जावा, कोणीतरी मंत्र्याने वशिला द्यावा, कोणीतरी वरती जाऊन आमिष द्यावं, कोणीतरी पैसे द्यावे, कोणीतरी भाजपचे पैसे घेऊन काँग्रेसला द्यावे आणि जिल्हाध्यक्षपद मिळवावं, अशा पद्धतीला खंडन पाडण्यासाठी राहुलजी गांधींनी संघटन सृजन अभियान हे देशभरामध्ये राबवायचं ठरवलं। महाराष्ट्राच्या आधी तीन स्टेटमध्ये हे संघटन सृजन अभियान राबवलं गेलं आणि त्याचा रिझल्ट आज सकारात्मक आहे। आज महाराष्ट्राचं नेतृत्व हर्षवर्धन सपकाळ दादा करत आहेत। ते सुद्धा संघटनेतनं वर आलेले आहेत। आज गांधी विचार पुढे घेऊन जात असताना, सर्वोदयी विचार पुढे घेऊन जात असताना तळागाळातील लोकांचा विचार, जनभावना आणि त्यांचं मत जाणून घेणं हे काँग्रेस पक्षाचं प्राधान्याचं मत आहे आणि अशा प्राधान्यातून संघटन सृजन अभियानाची सुरुवात झाली। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20 ते 22 दिवस 72 जिल्ह्यांमध्ये संघटन सृजन अभियान करण्यात आलं। या ठिकाणी आपल्या सर्वांच्या परिचित असलेला आपला रायगड, या रायगडला पूर्वी एक रायगड जिल्हा म्हणून एक संबोधित केलं जात होतं। माझे वडील दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे साहेब यांनी देखील ते पद भूषवलं होतं। त्यावेळी अंतुले साहेबांच्या, मला अभिमान वाटतो की त्यावेळी अंतुले साहेबांच्या नेतृत्वाखाली, अल्पसंख्याक नेतृत्वाखाली OBCचं नेतृत्व करण्याची संधी माझ्या वडिलांना मिळाली आणि तेच बाळकडून आम्ही घेतलं आणि त्या काळापासून रायगड जिल्हा हा एकत्रित होतो। परंतु आपली लोकसंख्या आणि आवाका पाहता त्या काही वर्षांपूर्वी आमचे आदरणीय मार्गदर्शक नेते RC भाई यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्याकडे पनवेल जिल्हा सुपूर्द करण्यात आला आणि दिवंगत नेते आमचे माणिकराव जगताप साहेब त्यांच्याकडे उर्वरित रायगड सुपूर्द करण्यात आला। त्यानंतर त्यांच्या निधनानंतर आमचे आदरणीय नेते महेंद्र शेठ घरत यांच्याकडे रायगड जिल्हा सुपूर्द करण्यात आला आणि पनवेलचं नेतृत्व हे अभिजित पाटील आणि त्यानंतर माझे बंधू सुदामदादा यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आलं आणि अशा पद्धतीमध्ये आज रायगड जिल्ह्याचा देखील आवाका पाहता त्यामध्ये 2 भाग करण्यात आले, दक्षिण आणि उत्तर। आणि अशा पद्धतीमध्ये ज्यावेळी रायगड जिल्ह्याचं संघटन सृजन अभियानाचं असेसमेंट करण्यात आलं त्यावेळी त्यांना एकत्रित असा AICC कडनं एकच प्रभारी देण्यात आला, कारण का रायगड हा एक आहे। आजही पनवेलचं जिल्हा कार्यालय रायगड म्हणून संबोधित करण्यात येतं आणि अशा वेळेला पनवेल असो, उत्तर रायगड असो अथवा दक्षिण रायगड असो, संपूर्ण भागातील कार्यकर्ते मंडळी आणि सर्व सामाजिक स्तरातील विविध लोकांचं मत जाणून घेतलं गेलेलं आहे, ऑन रेकॉर्ड घेतलेलं आहे, प्रत्येक गोष्ट ऑनलाईन आहे आणि अशा अभियानांमध्ये प्रोसेसमध्ये अनेक नावं आली होती। प्रत्येक भागासाठी 6 नावं प्रस्तावित करण्यात आली। आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छिते, आज तिन्ही जिल्ह्यांमध्ये जेव्हा नाव जात असतं त्यावेळी त्याला विविध स्तर आहे। OBCचा गट आहे, महिलांचा आहे, युवकांचा आहे, माझ्या अनुभवाचा आहे, अशी विविध अल्पसंख्याकांचा आहे। अशा 6 विभागवारांमध्ये ती नावं देण्यात आली होती। तसेच रायगड आणि पनवेलसाठी सुद्धा 6 नावांचा प्रस्ताव गेला होता। आपल्या सर्वांचं, पत्रकार बंधूंचं, माझ्या सामाजिक ज्या आतापर्यंत चळवळीतली मुलगी आहे मी कामगार क्षेत्रात काम केलेली मुलगी आहे, मी शेतकऱ्यांसाठी लढा देणारी मुलगी आहे, मी प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देणारी मुलगी आहे। आज अलिबागमधल्या शेतकऱ्यांचं असो, मच्छीमारांचं असो, पेणमधल्या कामगारांचं असो, रसायनी पट्ट्यातलं असो, खोपोली पट्ट्यातलं असो, आपल्या सर्वांना माहिती आहे की नेरळ माथेरानपर्यंत तर नव्हे तर मी तेलंगणापर्यंत जाऊन कामगारांचं नेतृत्व करते आणि अशा धर्तीवरती
रायगडच्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये लोकांकडनं जनभावनेतून माझं नाव त्या ठिकाणी घेण्यात आलं. आपल्या सर्वांच्या साक्षीने एवढं नक्कीच सांगू शकते की मला अमुक जिल्हाध्यक्षपद पाहिजे, मला अमुक प्रदेश अध्यक्षपद पाहिजे, मला अमुक सचिवपद पाहिजे, अशी कुठचीही मागणी साक्षीला या ठिकाणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व मंडळी आहेत, अशी कुठचीही मागणी मी केली नव्हती. परंतु तोंडी मागणी न करणे आणि लोकांच्या जनभावनेचा आदर करून त्या ठिकाणी रितसर पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटी आणि उत्तर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीसाठी मी माझ्या स्वेच्छेने त्या ठिकाणी फॉर्म भरला होता. आणि त्या ठिकाणी उलवे येथे आदरणीय महेंद्र शेठ गलात यांच्या शेलघरच्या ऑफिसमध्ये आमचं फॉर्मची प्रक्रिया पार पडलेली आहे. त्या ठिकाणी सर्व आमचे पन्नूरांचे कार्यकर्ते एकत्रित होते आणि आम्ही त्या ठिकाणी डॉक्टर रागिणी नाईक मॅडमला माझे 2 फॉर्म मी त्यांना दिले होते. कारण का दक्षिणची सुद्धा प्रचंड मागणी होती माझ्यासाठी, परंतु दक्षिण हा माझ्यासाठी अंतर खूप असल्यामुळे मी प्राधान्य पनवेल आणि उत्तर जिल्ह्याला दिलं आणि माझे 2 फॉर्म अधिकृतरित्या AICCकडे सुपूर्द केले. आपल्या सर्वांच्या माहितीकरता सांगते की आज मला अतिशय अभिमान वाटतोय की आज अहिल्या देवींची जयंती आहे. अहिल्या देवीच्या जयंतीच्या निमित्ताने आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आपणा सर्वांशी एक हितगुज करणार आहे. आज अहिल्या देवींबद्दल आज माझ्या बंधूंनी आणि माझ्या आदरणीय वडीलधारे अशा आपल्या गोपाल तिवारी साहेबांनी आपल्याला संपूर्ण इतिहास सांगितला. त्या इतिहासामध्ये अजून एक आठवण आपल्या सर्वांना मी सांगू इच्छिते. ज्यावेळी अहिल्या देवींकडे कारभार सांभाळायला आला राज्याचा, आणि राज्याचा कारभार सांभाळायला आल्यानंतर पेशव्यांमधील राघोबा दादा, आमच्या अहिल्या देवीच्या अतिशय जवळचे राघोबा दादा यांनी आक्षेप उठवला. त्यांनी महसूल मागितला, त्यांनी कर मागितला, राज्याचा कंट्रोल मागितला. आणि अशा वेळी अहिल्या देवींनी ज्यांचा आदर्श घेऊन आमच्यासारख्या अनेक अहिल्या देवी समाजामध्ये ज्यावेळी वावरत असतात, त्या अहिल्या देवींनी असं सांगितलं की माझ्या राज्याच्या आड जर कोणी असेल, त्याच्यावर जर कोण करडी नजर ठेवत असेल तर मी तलवार घेऊन उभी राहील. अशा अहिल्या देवींचा आदर्श घेऊन माझ्या राज्याच्या, माझ्या सर्वोदयी विचारांच्या, माझ्या काँग्रेसच्या विचारांच्या आड जर कोणी असेल तर मी देखील तलवार घेऊन त्या ठिकाणी उभी राहील. आणि अशा वेळेला असा विचार घेऊन जात असताना एक OBC महिला म्हणून, एक तरुण वर्ग म्हणून, एक या ठिकाणी सर्व स्तरामध्ये काम करत असल्याचा माझा अनुभव, तसेच माझ्या वडील गेल्यानंतर मी अनेक पदांवर माझं कार्य केलं. मी रायगड जिल्ह्याची महिला उपाध्यक्ष राहिलेली आहे. मी पनवेल जिल्ह्याची महिला जिल्हाध्यक्ष राहिलेली आहे. मी पनवेल जिल्ह्याचं सुदाम पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अभिजित पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष म्हणून पद भूषवलेलं आहे. मी आज सचिव म्हणून महाराष्ट्रभर काम गेल्या वर्षभरापासून करत आहे. आज हर्षवर्धन सकपाळदादांच्या नेतृत्वाखाली आज मी नाशिक जिल्ह्याचे प्रभारी म्हणून सक्षमरित्या काम पाहिलेलं आहे. पक्षाने जी जबाबदारी ज्या वेळेला दिली ती प्रामाणिकपणे आणि इमानदारीप्रमाणे मी पार पाडतो. आणि अशा वेळेला मला अहिल्याबाईंची आठवण येते. आज मला अभिमान वाटतोय त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी तुमच्याशी संवाद साधते. त्यांचं असं म्हणणं होतं, जय राघोबा दादा आले आणि म्हणाले की तुम्ही आम्हाला गोडी गुलाबीने कर द्या, अन्यथा आम्ही ते लुटून नेऊ. आणि अशा वेळेला अहिल्याबाईंनी युद्ध पुकारलं आणि सांगितलं की माझ्या गोरगरीब जनतेचा जर खजिना पळून नेऊन पाहत असाल तर त्या ठिकाणी मी सक्षम आहे तुमच्याशी युद्धाला. आज अहिल्याबाईंना केवळ महिला म्हणून दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यांना धमकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला, परंतु अहिल्यादेवी घाबरल्या नाही. अहिल्यादेवीने एकच सांगितलं की मी जर युद्धात जिंकले तर तुमची नामुष्की होईल, पण तुम्ही युद्धात हरत असेल तर फार लोक काय म्हणतील, एका महिलेला 10 पुरुषांनी हरवलं. 10 पुरुषांनी हरवण्याचं शल्य श्रुती मात्रेला कधीही नसेल. परंतु इतकं नक्कीच सांगेल की अहिल्याबाईंचा आदर्श ठेवून माझ्या काँग्रेस विचारांचं संरक्षण करण्यासाठी मला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करून टाकते. आज अहिल्यादेवींच्या बाबतीत म्हणावं मी एवढंच सांगेन की राघोबा दादांनी मात्र त्यावेळी सुधारण्याची भूमिका घेतली की ते काही युद्धाला गेले नाहीत. त्यांनी सांगितलं, त्यांनी अहिल्याबाईंचं स्वागत केलं आणि सांगितलं या तुमचा आम्ही आदर सत्कार करतो. आणि राघोबा दादांना मात्र लवकरच परती आली. समाजामध्ये माझ्यासारख्या अहिल्याबाई बऱ्याच आहेत, अहिल्यादेवी बऱ्याच आहेत आणि त्या समाजात जात असताना त्यांच्या वाटेला अनेक राघोबा दादा येणार आहेत. माझ्या वाटेला आलेले जेवढे काही राघोबा दादा असतील त्यांनासुद्धा माझी विनंतीपूर्वक अशी विनंती राहील की तुमच्या या भगिनीला एक महिला म्हणून न पाहता तुमच्यातली एक म्हणून स्त्री पुरुष समानता या दृष्टिकोनातनं पाहून पनवेल जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची आपण संधी द्याल. मला निश्चित रूपाने आहे, कारण का माझे ते बंधूच आहे. मी त्यांचे आरोप प्रत्यारोप पाहिले, परंतु मला निश्चित खात्री आहे
माझ्या बंधूंचा बोलवता धनी कुणी दुसराच आहे आणि मला निश्चित खात्री आहे दिशाभूल होत असते, माणूस वाट सरत असतो, परंतु बहिणीचं कर्तव्य असतं की आपल्या भरकटलेल्या भावाला आपलं मुख्य प्रवाहात आणणं. ते काही कोणी माझे दुश्मन नाही, त्यांच्यासोबत मी आज रोज काम केलेलं आहे. त्यांना जर का माझ्यावरती आक्षेप असतात तर मी आज पनवेल जिल्ह्याची कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिलं नसतं, मी पनवेल महानगराची निवडणूक लढवली नसती. माझ्या वडिलांनी आणि आम्ही 2 विधानसभा या क्षेत्रामध्ये लढवलेल्या आहेत. त्यामुळे अर्थात प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असते, मी त्याचं स्वागत करते. त्यांना प्रदेशाध्यक्षांकडे आज आपण माझ्या बंधूंनी एक प्रश्न विचारला, या ठिकाणी 10 होते, त्या ठिकाणी 50 होते, त्यावरती मी काही बोलावं आणि मागील कोणाच्या कार्यकर्तृत्वावर बोट उचलावं हे मला योग्य वाटत नाही. कारण का आज पनवेल काँग्रेस 2014पासून कशामुळे आणि कोणामुळे खिळखिळी झालेली आहे हे पत्रकार बंधू आणि पनवेलच्या आणि रायगडच्या जनतेला माहिती आहे. श्रुती म्हात्रेंची निवड झाली आणि रायगड जिल्ह्याच्या BJPच्या स्लीपर सेलला धक्का लागला आणि त्या धक्क्याचाच हा एक भूकंप आहे. भूकंपात आम्ही नक्कीच सांगू जे 10 आहेत असं म्हणाल तर त्यावेळी 2014 साली सुद्धा असंच म्हटलं जात होतं की एक त्सुनामी आली आणि वाहून घेऊन गेली काँग्रेसला आणि 10च उरले. मला निश्चित रूपाने वाटतात गेल्या 10 वर्षामध्ये 10चे जर 100 होऊ शकले नसतील तर निश्चित रूपाने मी सांगेन की येणाऱ्या काळामध्ये श्रुती म्हात्रेचं एकच कर्तव्य राहील, एक सेवक म्हणून, जिल्हाध्यक्ष म्हणून नाही, काँग्रेस पक्षाची पाईक म्हणून की जी संख्या तुम्हाला माझ्यासोबत आज दिसत आहे त्याच्यावरती अधिकाधिक शून्य वाढवण्याचा माझा मानस राहील. आणि आपल्या सर्वांनाच सांगते की आपण पाहत आहात, आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी पाहिलेलं आहे, अनेकांना काल विठ्ठल सापडलेला आहे, अनेकांना कोणाला तरी गुरु सापडलेला आहे. मला असं वाटतं एक पडदा होता, एक सामाजिक पडदा होता, तो काल सृजन संघटन अभियान अंतर्गत महाराष्ट्रभर काही स्लीपर सेल अस्तित्वात होते काँग्रेसमध्ये. त्याला हर्षवर्धन दादांच्या प्रामाणिक नेतृत्वाच्या अंतर्गत एक तडाखा गेलेला आहे. अनेक ठिकाणी विरोध होत आहे, मला तो विरोध मान्य आहे, मी त्याचा स्वीकार करत आहे. परंतु त्या सर्वांच्या विरोधाला मी माझ्या कामातनं येणाऱ्या दिवसांतून उत्तर देईन आणि मी एक चळवळीतली मुलगी आहे. मी पनवेलकरांसाठी सांगेन, आज पनवेलचे कामगारांचे प्रश्न असतील, महानगरपालिकेचे प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, आज आपल्या टॅक्सचा विषय असेल आणि दिवा पाटील साहेबांच्या नावाचा विषय असेल आणि अन्य ठेकेदारांच्या बाबतीतला कुठचाही प्रश्न असो, पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटी येणाऱ्या दिवसांवर तुम्हाला रस्त्यावर दिसेल. संख्या नाही, श्रुती म्हात्रे म्हणून मी एक तुम्हाला नक्की सांगते, संख्येपेक्षा आमचा मानस भारी राहील. कारण का स्पर्धेमध्ये संख्या आणली जाते, भाड्याने 50 लोक आणली जातात, पण त्यामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांची संख्येची तुलना होऊ शकत नाही. माझ्या पाठीमागे असलेल्या या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांची, उर्वरित कार्यकर्त्यांची तुलना होऊ शकत नाही. त्या ठिकाणी सुद्धा गेलेल्या बाबतीत आपल्याला थोडंसं सांगू शकते, त्या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व बांधव आणि भगिनी हे मला, माझी LLMची एक्झाम असल्यामुळे मी सर्वांच्या शुभेच्छा आणि माझ्या बंधूंच्या घरी दुःखद निधन झालेलं, त्यामुळे मी शुभेच्छा उशिरा स्वीकारल्या. परंतु त्या प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये गेलेल्यापैकी 50% पदाधिकारी माझ्याकडे 4 दिवसापूर्वी येऊन गेले. त्यांनी मला सहकार्य नोंदवलेलं आहे, त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ते सुद्धा ताकदीने काँग्रेस पक्षाच्या संघर्षामध्ये भाजपा विरुद्ध उतरलेले तुम्हाला निश्चित रूपाने दिसतील, एवढा मला विश्वास आहे. आणि आपणा सर्वांना मी एकच सांगू शकते की आपण सर्व रायगडचे पत्रकार आहात. आज महाराष्ट्रामध्ये संघटन सृजन अभियान अंतर्गत 72 जिल्हाध्यक्षांपैकी 3 महिला जिल्हाध्यक्षांची नेमणूक AICCवरून झालेली आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातला जिल्हाध्यक्ष पदाचा सर्वप्रथम बहुमान हा मला मिळालेला आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने, जनभावनेतून आणि माझ्या ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून जो मला मान मिळालेला आहे, मला निश्चित खात्री आहे की तुमच्या या भगिनीच्या पाठीमागे तुम्ही ठाम उभे राहाल. आणि एवढंच मी सांगते की आजच्या अहिल्याबाईच्या जयंतीच्या निमित्ताने ही अहिल्याबाई निश्चित रूपाने सगळ्या राघवांच्या सोबत काम करण्याची तयारी दाखवेल, एवढंच बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. त्याआधी आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.